तुमच्या मुलाला सेक्सविषयी पहिली माहिती ती एका रात्री अचानक एका स्क्रीनवरती भेटते. त्या स्क्रीनचं, त्या व्हिडिओचं आणि त्या गोष्टीचं नाव आहे पॉर्न. पण ते पॉर्न म्हणजे काय, त्याचे काय दुष्परिणाम होतात, ते कसं बनतं, ते लैंगिक जीवनावरती कसं परिणाम करतं, तर याचा पोस्टमॉर्टम करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्याविषयी आपण ओपनली आज बोलणार आहोत. आज मी जे सांगतोय ते कठीण आहे, पण सांगणं खूप गरजेचं आहे. माझा एक प्रश्न आहे की तुमच्या मुलाला लैंगिक शिक्षण कुठून मिळालं? प्रश्न ऐकूनच तुम्ही थोडेसे आश्चर्यचकित व्हाल, तुम्हाला नवल वाटेल. मुलाच्या शाळेतला शिक्षक? ॲब्सोल्युटली नाही. मुलाच्या नातेवाईक किंवा तुम्ही स्वतः? बिलकुलच नाही. मुलाचे मित्र, त्याच्या वयाचे किंवा त्याच्यापेक्षा मोठे त्याची भावंडं? कदाचित शक्य आहे. पण खरं उत्तर ऐकून तुम्हाला शॉक बसेल. तुमच्या मुलाला लैंगिक शिक्षण म्हणण्यापेक्षा सेक्सविषयी पहिली माहिती ती एका रात्री अचानक एका स्क्रीनवरती भेटते. आणि भेटलीसुद्धा असेल. त्या स्क्रीनचं, त्या व्हिडिओचं आणि त्या गोष्टीचं नाव आहे पॉर्न, ज्याला मी रेड हॉर्न म्हणतो. रेड हॉर्न म्हणजे धोक्याची घंटा. पण ते पॉर्न म्हणजे काय, त्याचे काय दुष्परिणाम होतात, ते कसं बनतं, ते लैंगिक जीवनावरती कसं परिणाम करतं, तर याचा पोस्टमॉर्टम करणं खूप महत्त्वाचं आहे आणि आजच्या या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ते आपण करणार आहोत आणि त्याच्याविषयी आपण ओपनली आज बोलणार आहोत. आपण एक सुंदर उदाहरण बघू. एखादा मुलगा स्विमिंग शिकण्यामध्ये इंटरेस्टेड आहे. तो मोबाईलमध्ये व्हिडिओ बघतो, स्विमिंग कशी शिकायची. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ येतात. त्याच्यामध्ये डाईव्ह कशी मारायची, पाण्यात उडी कशी मारायची, इथंपर्यंत तो पोचतो. पोचल्यानंतर इमॅजिन करा, तो व्हिडिओ बघून जर तुमचा मुलगा तलावाच्या किंवा स्विमिंग पूलच्या काठावरती गेला आहे आणि उडी मारणार आहे, तो पोहायला शिकेल का की पाण्यामध्ये बुडेल? हेच सर्व आपल्या मुलांच्या बाबतीत होतं आहे. आपली मुलं लैंगिक शिक्षण, लैंगिक ज्ञान ह्या पॉर्नच्या माध्यमातून घेतात, त्या स्क्रीनच्या माध्यमातून घेतात. त्यांना हे समजत नाही की पॉर्न हे टेक आणि रिटेक आहे. त्याच्यामध्ये कट रिटेक आहे, त्याच्यामध्ये गिव्ह अँड टेक नाही आहे. शरीराला उत्तेजना द्यायला स्क्रीन पुरेशी आहे, पण लैंगिक संबंधाला, मानसिक आनंदाला एका माणसाची गरज असते. हे कुठेही पॉर्नमधून शिकवलं जात नाही. त्यामुळे पॉर्नमधून जे मिळणारं शिक्षण आहे त्या स्विमिंग पूलमध्ये उड्या मारण्यासारखं आहे. आज आपली मुलं ह्या स्क्रीनवरती अभ्यास करून एका कामविज्ञानाच्या किंवा एका आयुष्याच्या मोठ्या प्रवासामध्ये अनाहूतपणे उड्या मारत आहेत. आणि ही उडीमधून ते बुडणार आहेत, गटंग्या खाणार आहेत, त्रासणार आहेत. तर त्यांना जसं मुलांना स्विमिंग शिकवण्यासाठी आपण स्विमिंग कोच लावतो, आपण कधी त्यांचे गाईड बनतो, त्यांना आपण प्रॅक्टिस करून घेतो, तसंच ह्या पॉर्नमधून आपली मुलं लैंगिक शिक्षण घेण्यापेक्षा आपण स्वतः मुलांशी बोललं पाहिजे, स्वतः मुलांना शिकवलं पाहिजे, स्वतः ज्ञान दिलं पाहिजे. त्यांना आपण त्यांच्या मनातल्या शंकांचं निरसन केलं पाहिजे. ते पॉर्नला पर्याय म्हणून आपण उभं राहिलं पाहिजे. आता तुमचा सर्वांचा प्रश्न असेल, सर पॉर्नमध्ये असतं काय आणि आपल्या मेंदूमध्ये आणि मनामध्ये घडतं काय? आणि खूप चांगला प्रश्न आहे हा. समजून घेणं महत्त्वाचं आहे. आनंद म्हणजे डोपामाइन. ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद तयार होतो त्यावेळी डोपामाइन मेंदूमध्ये पाझरतं आणि डोपामाइन पाझरल्यानंतर त्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो. आपण चॉकलेट खाल्लं, डोपामाइन रिलीज झालं, आपला आनंद झाला. आपण एखादी खेळ खेळली, एखादी मॅच बघितली, डोपामाइन पाझरलं, आपला आनंद झाला. पॉर्न बघताना तसे डोपामाइनचे पेगवरती पेग मेंदूमध्ये पाझरतात आणि आनंदाच्या लाटा येतात. त्याच्यामुळे ते हवंहवंसं वाटतं. पण मी पुढं जे सांगणार आहे ते उदाहरण तुम्ही नीट समजून घ्या.
एखाद्याने दररोज साखरच खाल्ली, गोडच खाल्लं आणि काही दिवसानंतर त्याला भाजी दिली तर त्याला भाजीची चव लागणार आहे का? त्या भाजीची चव लागणार नाही, कारण त्या भाजीमध्ये चव नाही असं नाही आहे. त्या माणसाची चव बदललेली आहे, त्याला गोडपणाची सवय झालेली आहे. पॉर्न अशा पद्धतीनं मेंदूला गुलाम बनवते की मेंदूमध्ये पॉर्न बघितल्यानंतर ज्या लेवलचं डोपामाइन रिलीज होतं त्या लेवलचंच डोपामाइन रिलीज व्हावं असं वाटतं. थोडक्यात काय, पॉर्न मेंदूला डोपामाइन रिलीज करून 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 व्यसनी बनवतं. जसं दारू पिणारा, जुगारी माणूस, ड्रगिस्ट माणूस व्यसनी बनवतो, त्याच मेकॅनिझममध्ये पॉर्न मेंदूला एक वेगळ्या पद्धतीच्या व्यसनी स्वरूपात घेऊन जातं. म्हणजे जोडीदार बदललेला नसतो, तुमचा मेंदू बदललेला असतो आणि तो बदललेला मेंदू ठीकसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पॉर्न बघणं हा एक मानसिक आजाराचा प्रकार असू शकतो. त्या मानसिक आजाराला पॉर्न ॲडिक्शन म्हणजेच पॉर्न बघण्याचं व्यसन असं म्हणतात. आता आपल्याला एका वेगळ्या विषयावरती पण महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. पॉर्न बघण्यामुळं आपल्या लैंगिक जीवनावरती आणि विशेष करून नात्यावरती कसा परिणाम होतो. माझ्या OPD-मधलं मी एक उदाहरण देतो. एक नवीनच लग्न झालेलं, 3-4 वर्षापूर्वी लग्न झालेलं एक जोडपं माझ्याकडे आलं. त्या पुरुषामध्ये लैंगिक समस्या जाणवत होत्या. त्याच्या पत्नीनं पण ते सांगितलं. पूर्ण हिस्ट्री घेतल्यानंतर थोडक्यात माझ्या लक्षात आलं की ही व्यक्ती पॉर्नच्या ॲडिक्शनमध्ये आहे आणि त्याचा कुठे ना कुठे परिणाम त्याच्या लैंगिक जीवनावरती झालेला आहे. पण तो आघात फक्त लैंगिक जीवनावरती नव्हता, तो आघात नात्यावरती झाला होता. त्या पत्नीलाही देखील वाटत होतं मी कुठेतरी कमी पडते, माझं अट्रॅक्शन कमी झालेलं आहे किंवा मी तेवढी आकर्षित नाही आहे, त्याच्यामुळे याचं माझ्यावरती प्रेम कमी झालेलं आहे. म्हणजे पॉर्न बघण्याची वेदना फक्त त्या एका पर्टिक्युलर व्यक्तीला जखमी करत नव्हती, तर ती नात्याला जखमी करत होती. तर पॉर्न बघण्यामुळे त्या व्यक्तीचं जेवढं नुकसान होतं तेवढंच त्या कुटुंबाचं, त्या नात्याचं नुकसान देखील होऊ शकतं. म्हणून हे लक्षात घेणं, सर्व जोडप्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की पॉर्न बघणं हा एक सवय किंवा एक एन्जॉयमेंटचा पार्ट न राहता कधी कधी तो आजाराचा पार्ट बनतो आणि आपलं लैंगिक जीवन आपण सुधारण्याऐवजी ते बिघडण्याकडे घेऊन जातो. जर आपला जोडीदार, आपला पार्टनर ह्या सवयीचा गुलाम असेल किंवा ह्या सवयीमध्ये असेल तर वेळीच त्याला सावध करणं, त्याच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे. आणि जर व्यसनाच्या स्वरूपामध्ये असेल, म्हणजे व्यसनाच्या स्वरूपामध्ये म्हणजे कसं काय, बऱ्याच वेळा असं होतं की जोडीदार अवेलेबल आहे, एका बेडवरती झोपलेले आहेत, पण सेक्सचा आधार न घेता पार्टनर पॉर्नमध्ये बघण्यामध्ये व्यस्त असतो. सगळे बसलेले असतात पण ती व्यक्ती त्या सगळ्यांच्या बरोबर न राहता एका वेगळ्या खोलीमध्ये जाऊन राहणं, सगळ्यांपासून दूर राहणं आणि पॉर्नचा आस्वाद घेणं, ह्या गोष्टींचा वारंवार उपयोग करत असेल तर हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. पॉर्न ही सवयीचा भाग न राहता कुठे ना कुठे हा आजाराचा भाग बनलेला आहे आणि याची उपचार देखील होऊ शकतो. माणूस याच्यातून बाहेरही पडू शकतो. आता आपल्याला तेच बघायचं आहे की पॉर्नच्या व्यसनातून माणूस बाहेर पडू शकतो का, कसा पडू शकतो, काय मार्ग आहेत, काय उपचार आहेत आणि आम्ही काय करायला हवं. तत्पूर्वी मी तुम्हाला गंमत सांगणार आहे. मी तुम्हाला पहिलं बोललो की पॉर्नला मी रेड हॉर्न बोलतो. रेड हॉर्न म्हणजे धोक्याचा दिवा. आपण ट्रॅफिक सिग्नलवरती उभे आहोत, लाल रंगाचा दिवा, हिरव्या रंगाचा दिवा, पिवळ्या रंगाचा दिवा असे आपल्याला दिवे दिसतात. लाल रंगाचा दिवा म्हणजे थांबा असं दिसतं, पण बऱ्याच वेळा रोडवरती ट्रॅफिकच नसतो. आपण लाल रंगाचा दिवा लागला तरी निघून जातो. मग दुसऱ्यांदा असं होतं, तिसऱ्यांदा असं होतं आणि काही दिवसांना आपल्याला तो लाल रंगाचा दिवा म्हणजे रेड हॉर्न दिसायचाच बंद होतो. पॉर्न हा तो रेड हॉर्न आहे, दिसायचाच बंद होतो. अरे माझ्या आजूबाजूचा बघतोय, माझे सगळे मित्र बघतात, व्हॉट्सअपवरती येतं आहे, इंस्टाग्रामवरती येतं आहे, फेसबुकवरती येतं आहे, मग हे तर नॉर्मल आहे, याच्यामध्ये काय आजार आहे. तो असा धोका आहे जसं कॅन्सर, समजत नाही, लक्षणं येत नाहीत, पण तिसऱ्या टप्प्यात चौथ्या टप्प्यात गेल्यानंतर समजतं. तर पॉर्नचा आजार हा लगेच न समजता ज्यावेळी तो व्यसन बनतो, आजार बनतो, नाती तुटतात, लैंगिक आरोग्यावरती पूर्ण परिणाम होतो, अशावेळी ती गोष्ट आपल्याला लक्षात येते. अजून एक महत्त्वाचा विषय,
तुम्हाला बऱ्याच वेळा शंका येत असेल, डॉक्टरांचा हा व्हिडिओ ऐकला मग माझ्या घरातली मुलं किंवा माझा नवरा पॉर्न बघत असेल का, याची काही लक्षणं असू शकतात का, कसं ओळखावं? यूट्यूबमध्ये एका इन्फ्लुएन्सरचा मी एक व्हिडिओ बघितला, मला स्वतःला शॉक बसला. त्या इन्फ्लुएन्सरने एका मुलीला विचारलं, तू कितव्या वर्षी पॉर्न बघितला? त्या मुलीनं जे उत्तर दिलं ते ऐकून माझ्या अंगावरती काटाच आला. ती बोलली 2री 3रीमध्ये. तर तुम्हाला देखील मनामध्ये शंका येईल, जर हे 2री 3रीमध्ये बघतात तर आपल्या घरी आपली मुलं पॉर्न बघत असतील का, आणि मुलं पॉर्न बघत असतील आपल्याला कसे समजून घ्यावं? सगळ्यात सिंपल गोष्ट, ज्यावेळी मुलं आयसोलेटेड असतात, रूममध्ये एकटे असतात, रूमला आतून कडी लावतात आणि सगळ्यांपासून दूर राहून रात्री अपरात्री जागे राहतात, किंवा मुले बराच वेळ बाथरूममध्ये जातात आणि बाथरूममधून बाहेर येत नाहीत, किंवा मोबाईल बाथरूममध्ये घेऊन जातात, त्यावेळी आपल्याला थोडासा शंका यायला काय हरकत नाही, कुठे ना कुठे मुले पॉर्न बघत असतील. तर तुम्ही काय करू शकता? सगळ्यात पहिले मोबाईलला कुठल्याही पद्धतीचा पासवर्ड नाही पाहिजे. 3री गोष्ट, मोबाईलमध्ये अडल्ट कंटेंट न येण्यासाठी तुम्ही त्याच्या पद्धतीनं मोबाईलचं सेटिंग करू शकता. सर्च हिस्ट्रीमध्ये बऱ्याच वेळा जाऊन मुले काय काय बघतात याचा तुम्ही मुलांच्या न कळत एक आढावा घेऊ शकता. तर ह्या सगळ्यांच्यामुळे तुम्हाला तुमच्या मनामधली जी शंका आहे ती दूर होऊ शकते. आणि कदाचित तुमच्या मुलाने जरी पॉर्नचा व्हिडिओ बघितला असेल, त्याच्या तो न कळत लक्षात आला असेल, त्याच्या समोर आला असेल, तर त्याला गुन्हेगार ठरवू नका, त्याला शिक्षा देऊ नका, त्याला रागवू नका. त्याला बोला, त्यानं तो का बघितला, त्यानं कुठून बघितला, त्याच्यामध्ये बघण्याचं कारण काय होतं. कारण क्युरियासिटी हे सगळ्यात मोठं कारण असतं, आणि त्या क्युरियासिटीनंतर त्याला काय वाटलं, आणि तीच संधी आहे तुम्ही त्याला लैंगिक शिक्षण देऊ शकता. लैंगिक शिक्षण काही प्लॅन करून, अभ्यास करून, डिग्री घेऊन द्यायचं शिक्षण नाही आहे. अशाच प्रसंगातून तुम्हाला मुलांना लैंगिक शिक्षण द्यायची संधी भेटणार आहे. तेव्हा तुमचा मुलगा किंवा तुमचा जोडीदार पॉर्न बघतो की नाही घेतो याचा एक अंदाज घेण्यासाठी किंवा एक शंका येण्यासाठी हे तुम्ही ऑब्झर्वेशन ठेवू शकता. हे एक तुम्हाला मार्गदर्शन आहे. तुम्ही असंच वागावं किंवा मुलाच्या आणि पतीच्या मागं लागावं आणि तो करतोच की नाही करतावं असं सांगण्याचा आमचा मूळ हेतू नाही. फक्त तुम्हाला जर शंका असेल तर तुम्ही याच्या पद्धतीनं निरसन करू शकता, हे आमचं या व्हिडिओतर्फे बोलणं आहे. आता बाहेर पडता येतं का? मी खात्रीने सांगतो, जर आपण योग्य मदत केली, प्रॅक्टिस केलं तर याच्यातनं नक्की बाहेर पडू शकतो. का बाहेर पडणं गरजेचं आहे? कारण बऱ्याच पुरुषांना पॉर्न इंड्यूस इरेक्टाईल डिस्फंक्शन असतं. म्हणजे पॉर्न बघितल्यानंतरच इरेक्शन येतं, पण प्रत्यक्षात संबंध बघायला गेल्यानंतर इरेक्शन येत नाही. बऱ्याच वेळा इंटिमसी कमी होऊन जाते. हजबंड वाईफमधलं जे नातं आहे, प्रेमसंवाद आहे, तो कमी होऊन जातो. बऱ्याच कुटुंबामध्ये पॉर्न बघण्यामध्ये वादविवाद होतात. त्याच्यामुळे याच्यावरती उपचार करणं गरजेचं आहे. बरं, उपचार काय पद्धतीनं होऊ शकतात? सर्वात महत्त्वाचा उपचार म्हणजे जाणीव. पॉर्न ही माझी समस्या बनत चाललेली आहे, याच्यामुळे माझं मानसिक आरोग्य, लैंगिक आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि कुठे ना कुठे हा माझा प्रॉब्लेम आहे, याची जाणीव होणं गरजेची आहे. जाणीव हा बदलाचा मूळ टप्पा असतो. एकदा जाणीव झाली की त्याच्यानंतर बदलाला सुरुवात होते. मग जाणीव झाल्यानंतर काय करावं? जाणीव झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे सोर्स रिडक्शन. म्हणजे काय? कुठलाही माणूस व्यसनी बनला की त्याला ते व्यसनाचं साहित्यच उपलब्ध नाही झालं तर ॲटोमॅटिक व्यसन कमी होतं, असे सायंटिफिक रिसर्च सांगतात. जेव्हा तुम्हाला पॉर्न बघायला साधनच नाही राहणार, तो वेळच नाही राहणार, तर आयसोलेशनच नाही भेटणार, तर ॲटोमॅटिक पॉर्नचं बघण्याचं प्रमाण कमी होतं. जनरली असं ऑब्झर्वेशनमध्ये आहे की रात्री सगळे झोपल्यानंतर माणूस एकटा पॉर्न बघतो, सगळे घरी कोणी नसताना एकटा बघून माणूस पॉर्न करतो. तर असं एकटे रात्री अपरात्री दिवसा एकटं राहण्याचा टाळण्याचा प्रयत्न करावा. मोबाईलमध्ये जे काही पॉर्नचे ॲप आहेत, साईट आहेत, त्याच्यावर वारंवार जाण्याचा जो आपला अट्टहास असतो किंवा व्यसन असतं ते कमी करावं. मोबाईलमध्ये बरेच फिल्टर येतात ज्याच्यामध्ये अडल्ट कंटेंट येत नाही, ते फिल्टर असतील तर वापर करायचा. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की व्यसनाला दुसरा मार्ग देणं, म्हणजे व्यसनाला दुसरा उपाय देणं. पॉर्नच्या व्यसनामधून जो आनंद मिळतोय तोच आनंद आपल्याला दुसऱ्यामधून घेता आला पाहिजे. म्हणजे पॉर्नचा आधार घेतल्यानंतर आपण जे मॅस्टुर्बेशन करतो, हस्तमैथून करतो आणि ज्यातून आनंद घेतो, तो आनंद पॉर्नमधून न घेता रियालिटीमधला, वास्तवातला शरीर संबंध याच्यातून तो आनंद घेतला पाहिजे. ती गंमत, तो जॉय, तो फन आपल्याला रिअल सेक्समधून अनुभवता आला पाहिजे.
पॉर्नमधून जे डोपामाइन मेंदूमध्ये रिलीज होतं तेच डोपामाइन तुम्हाला एखादी आवडणारी कला असेल, एखादा खेळ असेल, एखादं वाचन असेल, ज्याच्यातून ते डोपामाइन तुम्हाला मिळेल, त्या डोपामाइन मिळवण्याचा तो प्रयत्न केला पाहिजे. आता शेवटचा जो पार्ट राहतो तो म्हणजे मानसोपचारिक मार्ग. मानसोपचार यासाठी महत्त्वाचा आहे का? डेफिनेटली. CBT नावाची जी थेरपी आहे, कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी, जी माणसाच्या विचार, भावना आणि वर्तन याच्यावरती काम करते. पॉर्न ॲडिक्शनमध्ये CBT नावाच्या थेरपीचा खूप चांगल्या पद्धतीनं फायदा करता येतो आणि CBT नावाची जर थेरपी वापरली तर पॉर्न ॲडिक्शनपासून बाहेरही जाता येतं. बरं, औषधांचा काही रोल आहे का? नक्कीच. काही अशी औषधं आहेत ज्या औषधामुळे वारंवार मनाची तलप येणं, मनाला वारंवार त्या ठिकाणी जावं असणं, थोडक्यात आपण म्हणू शकतो की ऑब्सेशन येणं, ते ऑब्सेशन आपण कंट्रोलमध्ये करू शकतो. बऱ्याच वेळा पॉर्न बघितल्यानंतर काही दिवस विड्रॉल वाटणं, उदासी वाटणं, चिंता होणं, बैचेन होणं यासारख्या गोष्टी होऊ शकतात, ज्या औषधाने आपण बरा करू शकतो. त्याच्याबरोबर अजून काही औषध आहे का? तर व्यायाम हे सर्वात उत्तम औषध आहे. ज्यावेळी तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज कराल तर एन्डॉर्फिन रिलीज होईल. एन्डॉर्फिनमुळे तुमचा आनंद मिळेल आणि तुमचा चेहरा, तुमची एनर्जी चांगली राहील. पुरेशी झोप हे देखील त्याला एक चांगलं उत्तर आहे. पुरेशी झोप मिळाल्यानंतर माणूस दिवसभर ताजातवाना राहतो आणि ह्या सर्व गोष्टीपासून दूर येण्याची मदत मिळते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कुटुंबाशी, आपल्या जोडीदाराशी साधलेला संवाद. तुम्ही ह्या आपल्या जोडीदाराशी, पत्नीशी किंवा पतीशी ह्या गोष्टीवर सखोलपणे चर्चा कराल, सखोलपणे डिस्कशन कराल, त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की नाही, आपल्याला ऐकणारा एक कान आहे, जो आपल्याला समजावून घेणारं एक मन आहे, जिथे आपण बोललो की आपला प्रॉब्लेम समजून घेतला जाऊ शकतो आणि त्या प्रॉब्लेमच्या सोल्युशनसाठी आपण एकटे न राहता आपल्याबरोबर कोणतरी जोडीदार देखील भेटू शकतो. तेव्हा मित्रांनो, माझी ही तुम्हाला कडकडून विनंती आहे की हा आजचा पॉर्न रेड ऑन हा खूप हॉट टॉपिक आहे. याचे परिणाम किती दूरगामी आहेत हे येणाऱ्या काही वर्षांमध्ये समजेल. आज समाजामध्ये जी काही लैंगिक अत्याचार होत आहेत, लैंगिक बरेच बलात्कार होत आहेत किंवा बऱ्याच लैंगिक विकृती चालत आहेत, ह्यांना कुठे ना कुठे एक त्याच्यामध्ये पेट्रोल टाकण्याचं, आग लावण्याचं काम हा पॉर्न नावाची गोष्ट करतो आहे. आणि ह्याच्यासाठी एकत्र येण्यासाठी आपण स्वतः लढलं पाहिजे, कुटुंबाने लढलं पाहिजे, समाजानं लढले पाहिजे, कायदा व्यवस्थेने लढले पाहिजे, त्याच्यावरती कायदे, कठोर नियम बनवले पाहिजेत. दरवर्षी पॉर्न साईटवरती वेगवेगळे निर्बंध लादले जातात, पण ते निर्बंध कुठे गायब होतात त्याच्यावरती चर्चाच होत नाही. तर आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मतर्फे आपण शासनाला निवेदन देऊ शकतो की याच्यावरती जी कारवाई करतात ती कठोर कारवाई करा, त्याचा फॉलोअप ठेवा. आणि अशा पद्धतीचं पॉर्न हे लहान मुलांना, तरुणांना अयोग्य लैंगिक शिक्षण द्यायला किंवा लैंगिक शिक्षण म्हणण्यापेक्षा लैंगिक शिक्षा द्यायला कारणीभूत ठरू नये. याच्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केला तर आपला देश नक्कीच मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या आणि लैंगिकदृष्ट्या स्वतंत्र होईल असं मला वाटतं आहे.